प्रश्न: नात्याची सुरुवात झाल्यानंतर मुलींच्या व्यक्तिमत्वात कोणते बदल दिसू शकतात? उत्तर: नात्याची सुरुवात झाल्यावर काही मुलींमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसतो. त्या स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागतात आणि भावनिकदृष्ट्या अधिक गुंतलेल्या असतात. त्यांच्या वागण्यात स्थिरता आणि समजूतदारपणा येऊ शकतो. काही वेळा त्या अधिक संवेदनशील आणि काळजी घेणाऱ्या बनतात. हा बदल प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. प्रश्न: कोणत्या मुलींना नात्याचा जास्त अनुभव असतो? उत्तर: ज्या मुलींनी आधी नातेसंबंध अनुभवलेले असतात त्यांना नात्यांबद्दल अधिक समज असते. त्या भावना कशा हाताळायच्या आणि परिस्थिती कशी सांभाळायची हे चांगल्या प्रकारे ओळखतात. अशा मुली संवादात स्पष्ट आणि निर्णयात ठाम असतात. अनुभवामुळे त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची नात्याकडे पाहण्याची दृष्टी अधिक प्रगल्भ असते. प्रश्न: कोणत्या मुली लोकांचे जास्त लक्ष वेधून घेतात? उत्तर: आत्मविश्वास असलेल्या मुली सहजपणे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या बोलण्यात आणि चालण्यात एक वेगळा ठामपणा दिसतो. त्या स्वतःची ओळख स्पष्टपणे मांडतात आणि इतरांवर प्रभाव टाकतात. अशा मुली नेहमी सकारात्मक ऊर्जा देतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. प्रश्न: कोणत्या मुलींमध्ये नैसर्गिक आकर्षण जास्त दिसते? उत्तर: ज्या मुलींचं व्यक्तिमत्व संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण असतं त्यांच्यात आकर्षण अधिक दिसतं. त्यांचा साधेपणा आणि वागण्यातील प्रामाणिकपणा लोकांना आवडतो. त्या स्वतःला नैसर्गिक ठेवतात आणि दिखावा करत नाहीत. त्यांचं हसणं, बोलणं आणि वागणं खूप प्रभावी असतं. त्यामुळे त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. प्रश्न: काही मुली अधिक खुलेपणाने का वागतात? उत्तर: प्रत्येकाची विचारसरणी आणि जीवनातील अनुभव वेगळे असतात. काही मुली आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडतात आणि त्यात काही चुकीचं मानत नाहीत. त्यांना स्वतःची ओळख आणि मत व्यक्त करायला आवडतं. त्यांच्या वातावरणाचा आणि संगतीचा त्यावर प्रभाव असतो. त्यामुळे त्या अधिक खुलेपणाने वागतात. प्रश्न: नात्यात शारीरिक जवळीक जास्त असल्यास काय परिणाम होऊ शकतात? उत्तर: नात्यात जवळीक असणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्यात संतुलन महत्त्वाचं असतं. जास्त अवलंबित्व निर्माण झाल्यास भावनिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो. दोघांनीही एकमेकांच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं असतं. आरोग्य आणि वेळ यांचा विचार करून संतुलित वागणं आवश्यक असतं. यामुळे नातं अधिक मजबूत राहू शकतं. प्रश्न: कोणत्या प्रकारच्या नात्यात जास्त आनंद मिळतो? उत्तर: ज्या नात्यात विश्वास, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा असतो तिथे जास्त आनंद मिळतो. दोघेही एकमेकांचा आदर करतात आणि वेळ देतात. संवाद स्पष्ट आणि मोकळा असतो. अशा नात्यात तणाव कमी आणि समाधान जास्त असतं. त्यामुळे नातं दीर्घकाळ टिकतं. प्रश्न: कोणत्या मुलींना बोल्ड किंवा आत्मविश्वासू मानलं जातं? उत्तर: ज्या मुली स्वतःचे विचार निर्भीडपणे मांडतात त्यांना बोल्ड मानलं जातं. त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःची बाजू स्पष्ट ठेवतात. समाज काय म्हणेल याची फार चिंता न करता त्या योग्य गोष्ट निवडतात. त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता ठळक असते. त्यामुळे त्या वेगळ्या दिसतात. प्रश्न: नात्यात समाधान कशामुळे वाढतं? उत्तर: नात्यात समाधान वाढण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो.
एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा नातं मजबूत करतात. वेळ देणं आणि एकत्र आनंदाचे क्षण घालवणंही आवश्यक आहे. यामुळे नातं अधिक घट्ट होतं. प्रश्न: काही लोक नात्यात जास्त गुंतलेले का असतात? उत्तर: भावनिक जोड आणि आपुलकीमुळे काही लोक नात्यात जास्त गुंततात. त्यांना त्या व्यक्तीची सवय लागते आणि ती महत्त्वाची वाटू लागते. ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या भावना खोलवर जोडलेल्या असतात. त्यामुळे ते अधिक इंटरेस्ट घेतात. प्रश्न: एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे हे कसं ओळखता येतं? उत्तर: ती व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. तुमच्याशी बोलताना तिच्या वागण्यात उत्सुकता दिसते. ती तुमच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकते आणि तुमच्याकडे लक्ष देते. तुमच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करते. या गोष्टी आकर्षण दर्शवू शकतात. प्रश्न: पुरुषांना स्त्रियांमध्ये सर्वात जास्त काय आकर्षित करतं? उत्तर: आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व हे सर्वात मोठे आकर्षण असते. स्पष्ट बोलणं आणि सकारात्मक विचारही महत्त्वाचे असतात. साधेपणा आणि प्रामाणिकपणा देखील लोकांना आवडतो. व्यक्तीची ऊर्जा आणि वागणं खूप प्रभाव टाकतं. त्यामुळे आकर्षण वाढतं. प्रश्न: लोकांमध्ये आकर्षण निर्माण होण्यामागे मुख्य कारण काय असतं? उत्तर: समान विचार, आवडी आणि सवयी यामुळे आकर्षण निर्माण होतं. व्यक्तीची स्टाईल, बोलण्याची पद्धत आणि वागणूक ही महत्त्वाची असते. एकमेकांशी जुळणं हा मोठा घटक असतो. भावनिक कनेक्शन निर्माण झालं की आकर्षण वाढतं. त्यामुळे नातं मजबूत होऊ शकतं. प्रश्न: शरीराच्या प्रकारावरून नात्यातील अनुभव बदलतो का? उत्तर: शरीराचा प्रकार हा नात्याचा मुख्य घटक नसतो. नात्यातील आनंद हा समजूतदारपणा, संवाद आणि भावनिक जोड यावर अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिच्या गुणांमुळे नातं टिकतं. शारीरिक गोष्टीपेक्षा मानसिक जुळवाजुळव अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे नातं अधिक समाधानकारक होतं.